नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण मास्टर ऑफ मॅथ या बुकमधील जे काही TETचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी बघणार आहोत. त्याचबरोबर UPSC असेल, MPSC असेल किंवा कुठलीही ग्रुप C, ग्रुप Dची कुठलीही पोस्ट असेल, त्या पेपरमध्ये जेवढेही क्वेश्चन विचारले आज या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 10 क्रमवार समसंख्यांची बेरीज 870 आहे, तर त्यातील फक्त 7व्या आणि 8व्या संख्येची बेरीज किती? मित्रांनो, 10 क्रमवार संख्यांची विचारली, बरोबर. मग त्यांची संख्या किती आहे? 870. 870 आहे, 10 विचारली म्हणून या 10ने याला भागा. किती येणार आहे? 87. 87 आपली मधली संख्या झाली. मधली संख्या कोणती? म्हणजे 10वी संख्या झाली. याचा अर्थ इकडे काय? इकडे 5 असणार आहे, तर इकडे 5. मग आपल्याला कोणती विचारली? 7वी आणि 8वी. मग 87च्या नंतर समसंख्या कोणती येणार आहे? ती येणार आहे 88. ही झाली 6वी. त्याच्यानंतर 90, त्याच्यानंतर येणार आहे 92, नंतर 94 आणि नंतर येणार आहे 96. म्हणजे 5, 6, 7, 8, 9, 10, बरोबर. आता आपल्याला विचारलेली आहे 7वी आणि 8वी. ही 6वी आहे, ही 7वी आणि ही आहे 8वी. ही आहे 8वी. मग 90ची आणि जर का तुम्ही 92ची बेरीज केली तर ती किती येणार आहे? ती येणार आहे 162. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, असा आहे की जर 5x वजा 7 ही एक विषम संख्या आहे, तर त्यानंतर येणारी 18वी विषम नैसर्गिक संख्या कोणती? मित्रांनो, जर का सम आणि सम दिला असेल तर त्या ठिकाणी फक्त दोघांचा गुणाकार करून तीच संख्या घ्यायची. विषम आणि विषम जर दिली असेल तर त्या ठिकाणी गुणाकार करून फक्त गुणाकार घ्यायचा. पण जर का सम आणि विषम अशा जर का अपोजिट संख्या दिल्या असतील तर गुणाकार करून एक वजा घ्यायची. या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला? 5x वजा 7 ही एक नैसर्गिक विषम संख्या आहे आणि विचारली काय आपल्याला? समसंख्या. याचा अर्थ काय? गुणाकार करून एक वजा करायचा. या ठिकाणी काय होणार आहे? 5x वजा 7 प्लस 18 1 18, 18 2 36, दुप्पट केली म्हणजे गुणाकार केला आणि एक वजा केली. किती येणार आहे? 35. मग या ठिकाणी 5x जशा तसे राहतील. हे 7 तिकडं 35 इकडे आल्याच्यानंतर ते वजा होणार आहेत. म्हणजे 35मधून 7 गेले, राहिले किती? 28. म्हणजेच 5x प्लस 28, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह प्लसचं येईल. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 3, एका पानाच्या पुस्तकावर 1 ते 50 पर्यंत असे पृष्ठ क्रमांक मुद्रित करण्यासाठी एकूण किती अंक लागतील? तुम्ही इथं बघू शकता, हा सोर्स आहे, म्हणजे 2015ला UPSCला विचारलेला प्रश्न. तर या ठिकाणी काय करायचं? 1 ते 50 पर्यंत, म्हणजे 150 पर्यंत विचारलेला आहे, बरोबर. मग पहिले काय करू आपण? एक अंकी संख्या काढून घेऊयात. एक संख्या अंकी म्हणजे कसं? 1 ते 9 पर्यंत. 1 ते 9 पर्यंत एकूण अंक किती? 9. मग या ठिकाणी काय करायचं? 9 गुणले 1 करायचं, कारण की एक अंकी संख्या आहे. आता परत काय करायचं? 10 पासून 99 करू, कारण की इथं 2 अंकी संख्या आहेत. मग 10 पासून 99 पर्यंत एकूण अंक किती? 90. 90 गुणले 2 करा, ते येणार 189. आता परत 100 पासून 150 पर्यंत. इथं अंक किती येतं? इथं अंक आहेत 51. गुणले किती? 3, कारण की 3 अंक येतं. 3 1 3, 3 अंकाची 15. याचा अर्थ काय? की 9, त्याचबरोबर 189 आणि 153 या सर्वांची बेरीज करायची, ते आपलं उत्तर येतं. मग बेरीज येते 342. पर्याय क्रमांक 2. त्याचबरोबर पुढचा 4 नंबरचा प्रश्न, असा आहे, जर एका संख्येतून 5 वजा करून येणाऱ्या उत्तराला जर 7 भागलं तर उत्तर हे 2 येतं. जर त्याच संख्येतून 4 वजा करून 3 जर भागलं तर उत्तर किती येईल? समजा ती संख्या आपल्याला माहीत नाही, आपण ती संख्या मानू x. ती संख्या मानली x. या संख्येतून 5 वजा केले, वजा 5, आणि याला 7ने भागले, तर आपले उत्तर आले 2.
मग या ठिकाणी काय 7 हे भागाकारातले इकडे गुणाकारात जातील, इथे येणार आहेत 14, -5 आहे तर इकडे आल्यानंतर प्लस होतील, म्हणजे ते झाले 19. आता 19मधून 4 वजा केले, याचा अर्थ राहिले किती 15, आणि 15ला 3ने भागलं म्हणजे उत्तर किती येणार आहे 5. पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी तुम्ही बघू शकता MPSC ग्रुप सी 2019चा हा प्रश्न आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न 5 नंबरचा. जर XYZ बरोबर 320 असेल तर खालीलपैकी Xची किंमत कोणती असू शकत नाही. तर या ठिकाणी मित्रांनो 0 असू शकत नाही, कारण की जर का कोणत्याही संख्येसोबत तुम्ही शून्याचा गुणाकार केला तर उत्तर 0 मिळतं. जर या ठिकाणी आपण X बरोबर 0 ठेवलं, 0 गुणिले X गुणिले Y बरोबर Z, 0 गुणिले Y गुणिले Z, तर उत्तर किती येणार आहे 0. पण इथे दिलेलं किती आहे 320. 320 येणार नाही कारण ते 0 आहे, म्हणून Xची किंमत आपण 0 ठेवू शकत नाही. कारण की जगातील कुठल्याही संख्येला जर का तुम्ही शून्यासोबत गुणाकार केला तर उत्तर तुमचं 0 मिळतं. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 6 नंबरचा. एका संख्येला 8ने गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये 99 मिळवले तर अंतिम उत्तर 171 येतं, तर ती संख्या कोणती. या ठिकाणी बघू शकता PSI 2012ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो हा प्रश्न कसा सोडवायचा, ती संख्या आपण X मानू. X या संख्येला 8ने गुणले म्हणजे गुणले 8 करा. या संख्येमध्ये म्हणजे येणाऱ्या उत्तरामध्ये म्हणजे जे काही उत्तर येईल त्याच्यामध्ये 99 मिळवले म्हणजे +99 आणि अंतिम उत्तर म्हणजे शेवटचं उत्तर आलं 171 बरोबर. आता हे +99 आहेत, 171मधून ते वजा करावं लागतील कारण इकडचे प्लस तिकडे जाऊन वजा होणार. मग 171मधून 99 गेले तर राहणार किती 72. हे कटलं. आता इथं गुणाकारामध्ये 8 आहेत, गुणाकारातल्या तिकडे भागाकारात येणार 8 9 72. याचा अर्थ काय ती संख्या आहे 8. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असेल. जसं की तुम्ही या पद्धतीने करू शकता. 8 आहे, 8 गुणिले 8 करा, किती येणार आहे 64. त्याच्यामध्ये 99 ॲड करा, किती येणार आहे 171. त्याचबरोबर पुढचा प्रश्न 7 नंबरचा. खालीलपैकी कोणती पूर्ण वर्ग चौरस संख्या नाही. मित्रांनो ही संख्या कशी ओळखायची, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. कुठलीही जर पूर्ण वर्ग संख्या ओळखायची असेल तर त्या संख्येच्या शेवटी म्हणजे एकक स्थानी 2 3 7 8 हे अंक येत नसतात. जर हे अंक आले तर समजून घ्यायचं की ती पूर्ण वर्ग संख्या नाही किंवा ती चौरस संख्या नाही. चौरस संख्या आणि पूर्ण वर्ग संख्या याचा अर्थ एकच. म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो 2 नसायला पाहिजे म्हणजे ही संख्या कटली, परत 8 पण नसायला पाहिजे ही संख्या घटली, 3 नसायला पाहिजे ही पण संख्या घटली, राहिलं काय 62 41 म्हणजे ही एक चौरस संख्या आहे. पर्याय क्रमांक C. हा प्रश्न विचारलेला आहे PSI 2012. त्याचबरोबर पुढचा प्रश्न 8 नंबरचा. एका संख्येची 5 पट व 8 पट याच्यातील फरक 27 आहे. म्हणजे 5 पट आणि 8 पट याच्यातील फरक कितीचा आहे 3, आणि 3 बरोबर फरक दिला आहे किती 27, म्हणजे एकाची किंमत किती झाली 9. याचा अर्थ काय ती संख्या 9 असणार आहे. किंवा तुम्ही असं पण करू शकता 9 गुणिले 5 45, 9 गुणिले 8 8 9 72, या दोन्हीतला फरक घ्या तो येतो 27. त्याचबरोबर 9 नंबरचा प्रश्न आहे. एका संख्येची 7 पट आणि 4 पट यांची बेरीज 66 आहे. आता त्या ठिकाणी वजाबाकी विचारली होती, या ठिकाणी बेरीज विचारली. 7 आणि 4 11, 11 भाग द्या उत्तर येतं 6 ने भाग जातो 6 आलं बरोबर. आता त्या संख्यांची किती म्हणजे त्या संख्यांची पट केल्याच्या नंतर वजाबाकी किती, म्हणजे पहिली संख्या कोणती होती 7, 7 गुणिले 6 42. दुसरी संख्या होती 4, 4 गुणिले 6 6 चोक 24, 42मधून 24 गेले उत्तर आलं 18. PSI 2012ला हा प्रश्न विचारलेला आहे.
त्याचबरोबर पुढचा 10 नंबरचा प्रश्न, रोमन अंकावरती विचारलेला आहे. रोमन अंक मित्रांनो पाठ पाहिजे. या ठिकाणी आय दिला आहे. आयचा अर्थ काय असतो? 1. सीचा अर्थ काय असतो? 100 भागिले फी म्हणजे 5 गुणिले कंसामध्ये यल, यलचा अर्थ असतो 50 आणि गुणले यम, यम म्हणजे 1000. बरोबर. आता या ठिकाणी किती होणार आहे? ते 5000 होतील. बरोबर, सॉरी 50,000 होतील, कारण 1000 आपण गुणलं. आता या ठिकाणी 1 छेदस्थानी 10 जशास तसे, 1 छेदस्थानी 100 जशास तसे ठेवा. गुणाकारात 1 वरती जातील, 5 खाली येतील, कंस कट होईल, परत गुणले 50,000. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 500 ने 5ला भाग द्या, उत्तर येतं 100. मग 100चा अर्थ किती होतो? सी, पर्याय क्रमांक 3. त्याचबरोबर आजचा शेवटचा प्रश्न, एका संख्येला 18ने गुणण्याऐवजी चुकून त्या संख्येला 28ने गुणले तर मूळ गुणाकारापेक्षा 830ने जास्त आला तर ती संख्या कोणती? बरोबर. सोपं आहे मित्रांनो. काय करायचं? पहिली संख्या आहे 18 आणि दुसरी संख्या आहे 28. यामधला फक्त फरक घ्यायचा. फरक कितीचा आहे? 10चा. जिथेने जास्त आला म्हणजे कितीने जास्त आला? तो 830ने. या 830ला 10ने भाग द्यायचा, उत्तर येतं 83. तलाठी 2014ला विचारलेला हा प्रश्न. याचं उत्तर किती असणार आहे? पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण एकूण 11 प्रश्न बघितलेले आहेत. हे प्रश्न मास्टर ऑफ मॅथ या बुकमधील आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर काही तुम्हाला PDF पाहिजे असेल तर मास्टर ऑफ मॅथ या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. थँक्यू.